तर ज्या टायमाला आमचे आई वडील स्वर्गवासी झाले त्या टायमाला वानर सेना आमच्या घरी येऊन माझं त्यांनी सांत्वन केलं. तिसऱ्याला त्या टायमाला भरपूर लोकांनी पाहिलेलं, माझे पेपरला वगैरे भरपूर लेख आलेले आहेत. पण त्या टायमाला त्यांनी अन्न ग्रहण केलं नव्हतं वानर सेनेने, म्हणजे ते दुःखात सामील झाले. राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. राजा राम बन के सीता राम बन के ब्रिजबाला रे गोविंद गोपाला रे तू है नंद किशोरी लाला रे प्यारे नंद लाला. बजरंग बली क्या कहते हैं बेटा, ये तो कलयुग है. इस कलयुग में चमत्कार दिखाने से नमस्कार कोई नहीं करेगा, तो ये कलयुग है. उस वक्त झुकने वाला झुकता है, नहीं झुकने वाला वो भी झुकेगा. लेकिन अभी तो लोग तुम्हें पागल कहेंगे, एड़ा कहेंगे, कुछ कहेंगे. मित्रांनो, 1987 पासून गेले 36 वर्ष निस्वार्थपणे पशु पक्षी प्राण्यांची सेवा करणारा, स्वखर्चानं सेवा करणारा माणूस जयवंत शिंदे कोरेगाव यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. परंतु आज आपण जय श्रीराम म्हणणार आहे, कारण महाराष्ट्रातील एक अशी सेवा आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहेत आणि आपल्या बरोबर आहेत जयवंत शिंदे महाराज. गेले 36 वर्ष म्हणजे 1987 पासून, म्हणजे माझा जन्म 1990 आहे मित्रांनो, पण माझ्या जन्माच्या आधी 3-4 वर्षापासून ही सेवा चालू आहे. मारुती रायांची ही सेवा चालू आहे. स्वखर्चानं, स्वतःच्या खर्चानं ही सेवा चालू आहे मोठी. आणि बघू शकताय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य त्यांना आणून घातलं जातंय. कोरेगाव रेल्वे स्टेशन बघू शकताय तुम्ही माझ्या पाठीमागे, आणि महाराजांनी स्वतः एवढं सर्व खाद्य या ठिकाणी आणून या वानर सेनेला घातलं जातंय. आपण महाराजांच्याकडून जाणून घेणार आहोत की आज या सेवेबद्दल किंवा या अखंड तपाबद्दल. बघू शकताय कलिंगड असतील किंवा वेगवेगळ्या काकडी, शेंगा, केळी अशा प्रकारची वेगवेगळी खाद्य रोज नित्यनेमानं एकही दिवस 365 मधला एकही दिवस या ठिकाणी चुकला जात नाही. बघा प्रेमळपणा किती आहे माणसाच्या, म्हणजे ते महाराजांच्या डोक्यावरती आमच्या सारख्याला जवळ सुद्धा येऊन देत नाहीत, परंतु महाराजांच्या डोक्यावरती खांद्यावरती साक्षात मारुती राया विराजमान झालेले आहेत. महाराज नमस्ते. जय श्रीराम. जय श्रीराम. काय सांगताल आजच्या या एवढ्या अखंड सेवेबद्दल, काय सांगताल किंवा लोकांना काय संदेश देताल की तुमचं नक्की ही सेवा कसली चालली, की कुठला तप चालू आहे? महाराष्ट्र कोरेगाव तर जयवंत शिंदे हे 1987 सालपासून सेवा करतात. तर ही सेवा अशी आहे, तर ही सेवा जयवंत शिंदेच्या स्वतःच्या सुखर्चानं ही जयवंत शिंदे कधीही कुणाला न मदत मागता आजपासून ही सेवा जयवंत शिंदेनी चालवलेली आहे. बाजारात गेलो तरी मी एकूण 8 दिवसाचा माल यांना भरून ठेवतो घरामध्ये. आणि जयवंत शिंदे वानरप्रेमी, वानर भक्त, प्राणी मित्र, निसर्गप्रेमी. तर लोक आले की मला विचारतात की तुमचा बिझनेस काय, तुमचा व्यवसाय काय, तुमचं घर कुठे, तुम्हाला हे कसं परवडतं, तुम्ही कुठून आणता, तुम्हाला मुलं किती, तुम्ही संन्यासी आहे का, तुमच्या घरी बागायत आहे का. तर काही हा समाज मला हेच विचारतो. तर मी समाजाला काय सांगतो, तर तुमच्या मुलाबाळांचं पुढे कल्याण करून घ्यायचे असेल तुमचं, तर जयवंत शिंदेचे विचार ऐकून घ्या. तुमचे विचार बाजूला ठेवा. पहिल्यांदा स्वतःचे विचार बदला, तुमचं नशीब बदलेल, सोच बदला, भाग्य बदलेल. आणि जो समज आहे तुमचा तो पण गलत आहे. नाही म्हणला जयवंत शिंदे सिद्ध करून दाखवणार. तर जयवंत शिंदे वानरप्रेमी, वानरभक्त, प्राणी मित्र, निसर्गप्रेमी यांच्या बँकेत पैसे ठेवतात. आपण सर्व लोक तुम्ही स्वतःच्या बँकेत पैसे ठेवता, एवढाच फरक आहे. ओळखा काय सांगितलं. तर ही जयवंत शिंदे घरापासून चालत येऊन 365 दिवस ते 64 दिवस तर हे अखंड सेवा करतात. तर मुंगीपासून ते मानवापासून ते डुकरापासून कुत्र्यापासून असा कुठलाही जीव माझ्यातनं कधीही उपाशी जात नाही. तर माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. कावळ्याची सेवा आहे, कुत्र्याची आहे, गायची आहे, म्हैशीची आहे, बैलाची आहे, मांजराची आहे, साळुंकीची आहे, मुंगीची आहे. जे कुठले सर्व
प्राणी माझ्याकडे येतात, मुंगसाची आहे, खारुताईची आहे या इथं काय, आणि ह्या सर्व सेवा आहेत. तर मी इथून सेवेसनं घरापासून चालत येतो, सायकलला पिशव्या लावून काय, तर माझं 1,500 किलो ते 1300 किलोमीटर रनिंग वर्षाचं नुसतं चालण्याच आहे. मग इथे किती ऊन वारा पाऊस किती असला तर माझी सेवा ही चालूच असते, काय कधी थांबणार नाही. आणि बाजारात जरी गेलो मी तर लोकांना मला विचारतात, मग काहीतरी टाइमपास म्हणून लोक काहीतरी द्यायला येतात, कोण बिस्किट पुडा आणतंय, कोण काय चपाती थोडी टाकतंय, कोण काय टाकतंय. पण हे जो इतिहास आहे हा भल्या भल्यांना अजून ही निसर्गाची सेवा असल्यामुळं कळलेला नाहीये आज बघतो. मग तर समाजात काय विचारतो, तर समाजाचे विचार आणि माझे विचार कधी जुळणार नाहीत या कलियुगामध्ये. म्हणून मी लोकांना सांगतो, तुमचे स्वतःचे विचार बदला पहिल्यांदा, तर तुमचं नशीब बदलेल, सोच बदला, भाग्य बदलेल. तर जयवंत शिंदे हे बाजारातनं, तर ही सेवा कष्टातले, पूर्णपणे कष्टातले काय. आणि मी स्वतः यांचा अंत्यविधी संस्कार हे सर्व काही हे मी स्वतःच करतो. आणि आमचा चिरंजीव असतो आता मुलगा, तो असतो माझ्यावर. आणि ही सेवा अशी आहे की ह्या कलियुगामध्ये समाजाला न कळण्याच्या पलीकडची आहे. तर त्याचं कारण काय, तर मी पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी सेवेला जातो, 50 कॅरेट माल घेऊन जातो. तिथं भरपूर वाहनच आहे नाही, तर माझ्यावर काही मुलं असतात, तर हा सर्व माल बाजारातनं विकतच घेतो मी काय. आणि एखादं द्यायला लागलं काय फुकट, तर मी कुणाचं काय घेत नाही. तर का घेत नाही, तर माझ्या सेवेचा हा इतिहास ह्याला गणितच नाहीये. तर ह्याला आठवड्याला कमीत कमीत 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो, पण हा मी सगळा गुप्त ठेवलेला आहे. आणि माझी सेवा जी आहे ते गुप्त एकात्वाशीच आहे, म्हणून हे समाजाला कळण्याच्या पलीकडे आहे. म्हणून बजरंगबली क्या कहते हैं बेटा, ये तो कलयुग है, इस कलयुग में चमत्कार दिखाने से नमस्कार कोई नहीं करेगा, तो ये कलयुग है. उस वक्त झुकने वाला झुकता है, नहीं झुकने वाला वो भी झुकेगा. लेकिन अभी तो लोग तुम्हें पागल कहेंगे, एड़ा कहेंगे, कुछ कहेंगे. तर मी युट्यूब मध्ये असे भरपूर व्हिडिओ वगैरे सोडलेले आहेत. तर जीवनामध्ये ज्या टायमाला हा करोना आला, त्या टायमाला हा करोना जो आहे तो हा अजून कुणाला कळला नाही. हा करोना ह्या सेवेतनं गेलेला आहे खरा. तर तो कसा गेलेला आहे, तर मी माझ्याकडे आलं तर काही लोकांना ज्ञान सांगतो काय. तर भगवान क्या कहते हैं, दवा के साथ दुआ की जरूरत सबसे बड़ी होती, खाली दवा से काम नहीं चलता, इसलिए दवा की जरूरत होती है, दुआ की जरूरत होती है, डॉक्टर की भी जरूरत होती है. ठीक आहे. दादा हे 3 प्रण आहे का. तर सर्वात आपल्याला जे पाहिजे, तर मी लोकांना विचारतो, तर ते काय पाहिजे. ज्या टायमाला आपण डॉक्टर पाशी ऍडमिट होतो त्या टायमाला डॉक्टर काय म्हणतो की आता हे तुमचा पेशंट घरी घेऊन जावा, यांना खाऊ पिऊ घाला, 2 दिवस 2 महिना 1 महिना काय जसं असेल भगवंतावर. तर त्या टायमाला आपल्याला दुआची जरूरत असते. कशाची असते, पण दुआ किसकी चाहिए, कोणची चाहिए, त्यामध्ये समाजाला कळत नाही. तर भगवंताने काय सांगितलं, दुआ येण्यासाठी आपल्याला पेशंट वाचण्यासाठी काय केलं पाहिजे. तर भगवंताने सांगितलं की तुमचा बँक बॅलन्स जर संपला असला, म्हणजे पुण्याचा जर साठा नाही, तर डॉक्टर नाही, डॉक्टरचे वडील सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाहीत. म्हणून बँक बॅलन्स पाहिजे काय. म्हणून भगवंताने काय सांगितलंय, पहिला आहे कष्ट, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे धर्म, चौथा आहे कर्तव्य आणि 5वा आहे सत्य. ह्या आपल्याकडं भक्ती मार्गात नाही प्रगट झाले पाहिजे काय. आणि भक्ती म्हणजे साधी सोपी नव्हे. आजकाल काय झालंय, ते प्रत्येकानं स्वतःला ओळखलं पाहिजे. जीवनामध्ये काय आहे, जीवनामध्ये मी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे काय. आणि कष्ट करून माझ्या जीवनामध्ये मी दोनच विचार केलेले आहेत की दुसऱ्याचं कसं पोट भरेल आणि माझं कसं पोट भरेल. म्हणजे मी दोघांच्या पोटाचा विचार केलेला आहे. आलं का लक्षात. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी लहानपणापासून मंदिरामध्ये पण सेवा केली. आमच्या केदारेश्वर मंदिर आहे घराच्या ठिकाणी, त्या मंदिरामध्ये पण सेवा केली आहे. आणि माझ्या आईने मला लहानपणी मंदिरामध्ये नेलेलं, आणि मंदिरात नेल्यामुळं आई वडिलांनी जे संस्कार लावलेत आपल्याला, तर सर्वात आत्ताच्या ह्याच्यामध्ये संस्कार लागणं गरजेचं आहे. आणि संस्कार आई वडिलांनी जरी दिले आपल्याला, तर दोन्हीकडे चूक असते. कधी आई वडिलांकडे चुकते, कधी मूलबाळाकडे चूक असते. पण खरे संस्कार लावणारा हा गुरु असतो काय. आणि जो सत्य गुरु असतो तो तुम्हाला कळू शकत नाहीये.
म्हणून काय केलं पाहिजे तर विश्वास आणि श्रद्धा हे तुमची अटल पाहिजे काय. आणि जीवनामध्ये भगवंताने सांगितलं इस जग में अगर भगवान का प्रेम तुम्हें प्राप्त करना चाहिए तो क्या करना चाहिए. भगवान कहते हैं जब तक नेम नहीं तो प्रेम नहीं. तर ज्या टायमाला आमचे आई वडील स्वर्गवासी झाले त्या टायमाला वानस आहे ना आमच्या घरी येऊन माझं त्यांनी सांत्वन केलं. तिसऱ्याला त्या टायमाला भरपूर लोकांनी पाहिलेलं, माझे पेपरला वगैरे भरपूर लेख आलेले आहेत. पण त्या टायमाला त्यांनी अन्न ग्रहण केलं नव्हतं वानसाने, म्हणजे ते दुःखात सामील झाले त्या टायमाला. तर त्या टायमाला दुःखात सामील झाल्यानंतर तिथं पण मला ज्ञान प्राप्त झालेलं. तर मला जे ज्ञान येतं हे निसर्गाकडून या मालकांच्या कडून येतं काय. आणि ह्याच्या पाठी भक्तीचा अर्थ जो असतो हा कुणाला कळत नाहीये शक्यता. म्हणून भगवान क्या कहते हैं भक्ति में वो शक्ति है ये दुनिया ना समझ पाए. भगवान क्या कहते हैं ऐसा कौन सा इंसान ये धरती पे पैदा नहीं हो गया भक्ति के बिना कोई जिंदगी में सफल नहीं हो सकता. भगवान क्या कहते हैं दुनिया इस जग में दुनिया चाहे कुछ भी कहे दुनिया से कोई हमें मतलब नहीं. भगवान कहते हैं इस जग में जो दानवीर होता है वही सबसे बड़ा दानी होता है, जो दानी होता है वही सबसे बड़ा ज्ञानी होता है. तर हे जयवंत सिंधे काय सांगतात तर हर इंसान ये मिट्टी से पैदा हो गया, मिट्टी में जाने वाला गलती का पुतला है, गलती करेगा हर बार करेगा बार बार करेगा. आणि पुन्हा विचारलं की नाही म्हणणार काय. तर हे समाजाचे असे मार्गदर्शन आहेत जीवनामध्ये. तर ह्या पहाटे 4ला ज्या टायमाला पाचगणी महाबळेश्वरला मी जातो त्या टायमाला मी इथं यायला माझ्या ह्या सेवेला 10 वाजतात संध्याकाळी पुन्हा रिटर्न माघारी यायला. रामनवमी व हनुमान जयंती या दरवर्षी मी नित्यनियमानं तिकडची पण सेवा करायला जातो. बॉम्बे पॉइंट, अत्तर पॉइंट, हरतर पॉइंट, शूटर पॉइंट सगळे काय मी हे सर्व काय पॉइंट घेतो काय. आणि यांनी परमेश्वरानं जे मी जी प्राप्त करून मला जे मिळालेलं आहे काय तर मी यांच्यापासून जी प्राप्त केलंय तर प्रथम जीवनामध्ये एक म्हणजे आई वडिलाचा उद्धार झाला पाहिजे. आपल्या काय झालं पाहिजे सर्वात मोठं ही गणित आहे काय. तर त्याच्यानंतर ह्या कलियुगामध्ये आपल्यापाशी अंतर्ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. जोपर्यंत अंतर्ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्ञानी बनू शकत नाही. काय करायला लागेल तर त्याच्यासाठी करणं म्हणजे पहिला मार्ग आहे तपा, दुसरा आहे तपश्चर्या, तपा आणि तपश्चर्या काय असे अर्थ आहेत. तर हे फार खोल आहे ती या कलियुगामध्ये कठीण आहेत हे जाणून घ्या तुम्ही काय. तर मी सातारला यवतेश्वर मध्ये जातो तर तिथं गेलो तर ते माझ्याकडं आमचे मित्र आहेत किरण माने ते माझ्याबरोबर असतात आणि काय 1-2-3 जवळची मुलं असतात त्या सेवेला. आमचे मुलं पण असतात मनोज शिंदे, मंगेश शिंदे. तर तिथं त्यांना भोजन ताट वगैरे वाढून पूर्णपणे सगळे तिथले जे पॉइंट आहेत तिथले पण करतो तर यवतेश्वरला काय. आणि मी तिथं माझ्या युट्यूबला वगैरे मी असे कॅसेट व्हिडिओ काढलेले आहेत ते ठेवलेले आहेत काय. आणि असं काय माझ्याकडे अजून वैयक्तिक कोण पोचलेलं नाही काय. तर त्यातनं हे पण ही माझी सेवा हे मलाच कळलेलं आहे फक्त काय. तर मारुतीरायांनी काय सांगितलं पाऊस हा कसा पडतो, पाऊस का थांबलाय आता तर बजरंगबली क्या कहते जब जब ये पशु पक्षी गाते हैं गाणी और ढक देते हैं पाणी. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर निसर्ग हा निसर्गाला साथ देतो, निसर्ग हा निसर्गाला साथ देतो, निसर्ग प्राणी मात्रांना साथ देतो काय. आणि प्राणी मात्रापासून आपण स्वार्थी लोक आहेत त्यांच्यापासून आपलं साधतंय काय. तर बजरंगबलींनी काय सांगितलंय प्रत्येक माणूस तू जे आहे तुझ्यापाशी पण तू जागा चुकलासी त्यापुढे मानव प्राणी चुक्या करत चाललासी. तो बजरंगबली क्या कहते हैं जागो इंसान जागो इंसान जागो इंसान, अपनी अपनी गलती सुधारो अपनी अपनी भूल सुधारो. तर हे प्रत्येकानं स्वतःकडे पाहिलं पाहिजे जीवनामध्ये की आपण काय केलं पाहिजे. आपल्याला माहित नसलं तर विचारलं पाहिजे. आता ह्या रस्त्याला मला 4 लाख लोक रोज पाहतात, 4 लाख लोक काय.
तर ते मला हेच विचारतात, तुझा बिझनेस काय आणि व्यवसाय काय. पण मी समाजाला असं विचारतो, माझ्याकडं आज तागायत कुठलेही करोडपती कुणीही असू द्या, माझ्याकडे कधीही व्यक्ती असे पोचलेले नाहीत की ह्यांच्या सेवेमध्ये आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल. तर एक 3 महिन्याचं, एक 6 महिन्याचं, एक 9 महिन्याचं, 1 वर्षाचं, 1-2 वर्षाचं, की यांच्या सेवेमध्ये 1-2 महिन्याचं, की यांच्या सेवेमध्ये आईचं गुप्तदान करावे, गुप्तदान की ह्यांच्या हातनं आपण घडवून घ्यावे, तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल. आज तागायत कुठलाही मायचा लाल इथं माझ्याकडे पोचलेला नाहीये. काय काही लोक माझ्याकडे पोचलेले असे की कोण असं 50 रुपये 10 रुपये कवा तरी एखाद्या माझ्या सगळ्यात लोक येतात. बरं काय सांगाय गेलं की ते त्यांना त्यांचे आमचे विचार काय पटत नाहीत, मग ते आमच्यावर असे नाव्यासारखे फोन करतात. कारण का आम्ही जाणतो की तुमच्या चेहऱ्यावर याच्यावर काय आहे, आणि सांगितलं तर लोक काय ऐकत नाहीत. लोक हे कल्पनेच्या बाहेरचे आहेत, ऐकण्याचे. आणि वानर सैन्याचा इतिहास असा आहे, तर ही जी सेवा आहे माझी, जो परमेश्वराला 56 प्रकारचा भोग प्रसाद त्यातली ही सेवा आहे, हे लक्षात घ्या. पण लोक काहीतरी टाकतात, कोण बिस्किट आणेल, कोण काय टाकेल, कोण अर्धा डझन केळी आणेल, आणि काय सांगायला गेलं की त्याला ते पटत नाही लोकांना. का तर टाइमपास म्हणून लोक सेवा करतात. तर मी लोकांना काय टायमाला आडवं पण बोलतो. काय तर तुम्हाला जर चतकुर भाकरी दिली आणि उठा म्हणलं तर चालेल का? अरे तुम्हाला माहित नसलं तर विचारा. पण ह्या कलियुगामध्ये समाज विचारत नाही. तर काय विचारत नाही, तर प्रत्येक मानवापाशी पहिला गर्व, दुसरा अभिमान, तिसरा हमपणा, चौथा अहंकार आणि 5वा मी जडलाय. काय आणि ह्या गोष्टी तुमच्या कमी व्हायला यदा यदा धर्मस्य, तर पुण्याशिवाय कुठलाही मार्ग साध्य होत नाही. अलग लक्षात जीवनामध्ये हे देण्यात घ्या. मुद्दा काय आहे, मग आज जयवंत शिंदेच्याकडे कुणीही पोचलं नाही, तर इतक्या वर्षे जयवंत शिंदे जी सेवा चालवतात फक्त 4च व्यक्तीला कळणार आहे. एक म्हणजे भगवंत, दुसरं म्हणजे निसर्ग, तिसरं म्हणजे वानर सेना, आणि चौथे म्हणजे जयवंत शिंदे. यांच्याशिवाय ही सेवेचा अर्थ अजून कुणाला सुद्धा कळलेला नाहीये वैयक्तिक. मग ध्यानात घ्या, जर धर्म करायचा तर तो कसा केला पाहिजे हाच कळला नाही मानवाला. एक धर्म जातो सकामध्ये, एक जातो साकामध्ये, एक जातो निष्काम. तर हा जो धर्म करायचा आहे तर जयवंत शिंद्यालाच विचारायला लागणार. आणि ह्या सेवेला नेम आहेत. पहिला नेम आहे 7 दिन का, दुसरा 8 दिन का, तिसरा 21 दिन का, चौथा 28 दिन का, 5वा 142 दिन का, 5वा 142 दिन का, 8 का, 5वा 1008 असा हा नियम आहे. पण ह्या लोकांना काय नियम माहित आहे, यांना 125 रुपये दान धर्म करायचा हे सुद्धा माहित नाही. हे लक्षात घ्या. म्हणून विचार तुमचे बदला तर तुमचं नशीब बदलेल. आपण सांगितलं महाराज की तुमचे आई वडील ज्यावेळेस दिवंगत झाले, वानर सेना साक्षात तुमच्या दुःखामध्ये हो सामील झाले, घरी आले. त्या घरी तुमच्या त्यांनी माझं सांत्वन केलं 3ऱ्याला त्या टायमाला तिथं. तर मी असा विचार केला, आपल्या घरातली माणसं 3 दिवस उपाशी राहणार, पण ते वानर सैन्यांनी केळी दिली, बाहेरच्या लोकांनी केळी दिली, जे सावडायला आलेले त्या लोकांनी, पण त्यांनी काही खाल्ले नाही त्या टायमाला. म्हणजे घरातला माणूस कुठलाही 3 दिवस उपाशी राहिना, पण वानर सेना उपाशी राहिली. म्हणजे त्या टायमाला मी ओळखलं की हा जमीन आसमानचा काय फरक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे ह्यांना कळतंय ते मानवाला कळेना. मानव भौतिक सुखाच्या मागे लागला. हा क्षणिक सुखाच्या मागे भौतिक आणि क्षणिक सुख तो बघताना क्षणिक बरच विचार करतोय लोक. दुनिया क्या कहती है, कुछ भी करो पैसा कमाओ, दुनिया सिर्फ पैसे के पीछे भाग रहे. लेकिन भगवंताने काय सांगितलं, हे दुनिया जर चालायची असेल तर पैशावर प्रेम कमी करा. म्हणजे कमीत कमी 50% ते 75% पैशावर कमी प्रेम करा. पैशावर प्रेम केल्यामुळं मात्र स्वार्थ, आशा, लोभ, लालच हे सगळी शिरलेले आहे. तर भगवान क्या कहते आहे, तुम्ही येताना काय आणलं नाही, जाताना काय नेणार नाही, हे सर्वांना माहित आहे. बरोबर. मग भगवान क्या कहते हैं, बाद बडा ना भैया सबसे बडा रुपया. तर मानव प्राणी हा पैशाला देव मानतोय. पैशाला देव मानणं हे गलत मार्ग आहे, लक्षात घ्या. कारण का तर शरीर चालवण्यासाठी, आपलं हे क्रिया चालवण्यासाठी पैसा किती कमवायचे आपल्याला, रोटी, कपडा और मकान.
अलग लक्षात. ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि जे काय आहे त्याच्यावर एक जे आपल्याला काय लागतंय, जर जास्त पैसा असला की माणसाला व्यसन लागतं आणि त्या व्यसनामुळं अख्खं घर बर्बाद होऊन जातं. काय आता मी काय लोकांना ज्ञान कसं दिलेलं आहे, आता हे करोना ज्या टायमाला आले काय, पण माझी 365 दिवस इथं सेवा चालू होती आणि सगळ्या जगात अख्खी मंदिरं बंद झाली आणि प्रसाद खायचा बंद झाला, पण त्या परमेश्वराला जयवंत शिंदेची सेवा मान्य झाली. म्हणजे अखंड 365 दिवस ही सेवा चालू होती. का मग ज्या ज्या टायमाला मी लोकांना विचारतो आता पाप झाले का पुण्य झालंय, तर मला 2-2.5 हजार लोकांनी सांगितलं पाप झाले म्हणून. तेव्हा मी लोकांना सांगितलं तुमच्या म्हणण्यानं झालं का? ते म्हणजे असं कसं काय तुम्ही बोलताय, मी बोलतोय ते बरोबर आहे, तुमच्या म्हणण्यानं झालं का? तर त्यांना मी सांगितलं अजून पाप झालेलं नाही, लोक पापी झालेत, आत्ताशी अर्धा मार्ग झाला, अजून अर्धा पुढे आहे, पण कुठंतरी पुण्य आहे ते इतकं मोठं आहे ते कोणालाच कळू शकत नाही. त्याच्यामुळे तर समतोल आहे. त्या पुण्याच्या मार्गानंच हे मार्ग चाललेला आहे, लक्षात घ्या. म्हणून मी सांगितलेलं आहे जयवंत शिंदेची सेवा आहे सूरजावर चांद. जयवंत शिंदे तो ही काम करते इस जग में, प्यासे को पाणी पिलाते और भूखे को भोजन. तर माझ्याकडे सगळे पाहण्याचे आहे, असे कुठले नाहीत. मी व्हिडिओला सोडलेले आहेत, सगळं काय बघितलंय मी, सगळे गेलो, पंढरपूर गेलो, माझे दिंडीमध्ये 20 वर्ष झालेले आहेत पाय. इथं माझ्या मुलाला तिथं खायला त्यांना प्रसाद 10 दिवस ठेवतो. माझा एखादा मित्र असला त्याच्यावर तिथं ठेवून यायचं. हे तुमचं काम नाही कुणाचं, हे तुम्हाला आवडणार नाहीये. काय माझे वर्षातनं 10 दिवस मी पंढरपूरची वारी करतो इथून. ते माझं 150 किलोमीटर रनिंग आहे, चालण्याचं नुसतं पंढरपूरचं पण. तर तिथल्या लोकांना सुद्धा याचा मार्ग कळणार आणि हा धर्म शक्यता करून लोकांच्या हातनं घडतच नाहीये. आणि जो काय धर्म घडलाय तर या मालकांनी आशीर्वाद दिल्यानंतरच काही लोक माझ्याकडे ठराविक म्हणजे मोजकी काय तरच. ह्या जगामध्ये नेम केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही मार्ग पुढे जात नाही. लोक आले की म्हणतात कलियोग आला. कलियोग आला का? या इकडे. कुठला कलियोग आला सांगतो तुम्हाला. म्हटलं लय लोक मला अशी म्हटलेले आहेत की कलियोग आला. नाही, कलियुगाचं नाव कलियोग आहे, त्या कलियुगाला कली जोडलेली आहे, असे त्याचे 2 अर्थ आहेत. तर ती 36 प्रकारची माणसात घुसलेली आहे, बरोबर. आता ते कली काय म्हणते, भगवंतांनी सांगितलं ना बदला सूरज ना बदला चांद ना कभी बदलेगा आसमान तो कितना बदल गए इंसान. बार बार देखो हालत हो गई भगवान तो कितना बदल गए इंसान. बुरी हालत होगी मत कर इंसान तो कितना बदल गए इंसान. बार बार देखो तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान तो कितना बदल गए इंसान. कुठे गेला तुमचा कलियुग? तुम्हाला मारुतीराया का बुद्धी देत नाहीत की यांच्या बाबा अमुक अशा नसं. आज पावसार जर माझ्याकडे असे कोणी पोचलेलं नाही. तुमचा कष्ट नाही, तुमचे धार्मिक लोक नाहीत, आणि जे तुमचे म्हणतात हे मोठमोठे संघ आहेत हे ते कोणी माझ्याकडे पोचलेलं नाही आज तागत. लक्षात घ्या, जशी पाजीव प्रभूंनी खिंड चालवली एकट्यानी, तसं जयवंत शिंदेनीच एकट्याने हे पुण्य चालवलेलं आहे. कारण का, आणि चालवणारे आपण नाही, चालवणारे भगवंत आहेत. म्हणून भगवंतावर दोन्ही मार्गाने प्रेम करा आणि प्यार करा. काय करा? प्रेम करा, प्यार करा. पण पहिला मला संकेत मालकांच्याकडून आलेला आहे बघा. हा खरं ज्ञान माझं पहिलं मला कसं प्राप्त झालं. तर बजरंग बली काय सांगतात, जब जब ये पशु पक्षी गाते हे गाणी और ढग देते बघा. तर लोक काय समजतात, तो जयवंत शिंदे पुण्याचं काम करतोय, आपल्याला काय घेणं देणं आहे, आपण कुठेतरी काहीतरी करतोय का नाही. तरी समाजाचे विचार आहेत, सोच आहे काय. मग मारुतीरायाने पुढे काय सांगितलं, आता माझी सेवेला मी पार करून गेलोय, आता समाजाची वेळ आली. मी जर मागितलंच नाही, कधी कोणाला घेतलंच नाही समाजाकडून, तर आता समाजाची वेळ आली. पण समाज काय अजून जागा होत नाही का. तर ही सेवा निस्वार्थी आहे. काय ह्याच्यात बोट दाखवायची जागा नाही. ह्यात 2 मार्ग आहेत. तुम्हाला ह्यांची सेवा जर घडना तर माझा विषय आला कुठं. ही माझी स्वतःची, जयवंत शिंदेच कष्ट करतात, स्वतःच भक्ती करतात, स्वतःच पुण्य करतात. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी,
चले आना, राजा राम बन के सीता राम बन के चले आना, प्रभु जी चले आना। गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला, तू है ब्रिज बाला रे गोविंद गोपाला रे, तू है नंद किशोरी लाला रे प्यारे नंद लाला। हे 2 महिन्याचं बाळ आहे। प्यारे नंद लाला। जय श्रीराम। तर हे वानरांचे अंत्यविधी संस्कार काय गाडीवाल्यानं कुत्र्यानं ऍक्सिडेंट मध्ये काय बाटल्या वगैरे जर कचरा येतं, त्यांना भूक लागली, कोण टाकून जाते, घाण टाकतात, तर लोकांना मी बरेचसे सांगतो, जीवनामध्ये आपल्या शुद्धता, पवित्रता आणि स्वच्छता जर नसेल तर हा गॅस्ट्रोचा आजार कुठल्याही प्राण्यांना होतो आणि तो प्राणी दगवला जातो। काय तर तो प्लॅस्टिकचा कागद खाल्ल्यानंतर मग त्याचं गाय असो, म्हैस असो, हे असो, तर गॅस्ट्रोच्या आजारावर एक असा उपाय आहे मी लोकांना सांगितलेलं, जे ताक असतंय, जे झाड, तर हे पाजल्यानंतर तो गॅस्ट्रोचा आजार, तर प्राणी हा गॅस्ट्रो प्लॅस्टिकचा कागद खाल्ला कुठलाही प्राणी तर त्याला गॅस्ट्रोचा आजार बनतो आणि तो अस्त्याशी जुळून त्याचा मृत्यू होतो। काय मग त्याच्यावर एक काय उपाय आहे सर्व प्राण्यांसाठी, की जे ताक असतंय, जहाज आपण म्हणतो त्याला, काय हिंदी मराठीमध्ये, तर ताक जे असते त्यात जरा जिरा टाकायचा आणि जो ओवा असतो, नाही डिकमली जे आपण लहान बाळांना देतो ती पावडर टाकायची आणि त्या प्राण्यांना पाजायची, म्हणजे त्यांचा आजार हळूहळू कमी कमी होत जातो। तर मी माझ्या कुत्र्यावर लहान बाळांपासून कुत्रं पाळलेलं होतं घरामध्ये, आता त्याला सोडलंय, तर त्याच्यावर मी उपाय केलेला। तिथं हरता आहेत, मुंगच्या आहेत, सगळे प्राणी येतात इथं, तिथं त्यांना पाणी ठेवलेलं, तिथं फुडायची आहे। आता हे आपण पुढची माहिती त्यांना तिथं खाल्लं नाही तिकडं, तर मग हे असं 1997 सालला मी पहिली मिरवणूक काढली होती रेल्वे स्टेशन ते कोरेगाव, आणि दुसरी मिरवणूक मी 2008ला काढली होती। अशा 2 मिरवणूक मी अंत्यविधी संस्कार करून काढलेल्या, कारण का इथं एक आगीमुळे सावलेलं होतं 2008ला, मोठं सैन्य होतं आणि त्याचा मृत्यू झालेला। मला इथं रातच्या 3 वाजलेल्या, त्यावेळी मी बरोबर उपचार केला, दवा आणली, गोळ्या आणल्या, त्यांना ताकमध्ये पाजल्या, पण त्यांना आगीमावच्या ह्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। काय आणि आगीमुळे फार ते चावल्यानंतर हे होतं आणि त्या असं ते आहे ते चावल्यानंतर ते माशांना पण मृत्यू होतो। काय मग इथं त्या टायमाला कुणीतरी इथं हे लावलेलं आणि आग लागले, त्यामुळं इथलं आगीमुळे हे फार उठलेले आणि त्या टायमाला हा कार्यक्रम झालेला मागच्या बऱ्याच वर्षापूर्वी। काय असं झालं, मी त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन ते गोळ्या बिळ्या रातच्या 3 वाजता, पण ते माझ्याकडे आलं तर माझ्या हातामध्ये त्याचा मृत्यू झाला। मी घरी गेलो त्याला घेऊन रातच्या 3 वाजता, आणि मी अंत्यविधी संस्कार त्यांचं सगळं मला माहित असल्यामुळं मी सगळं करतो, खड्डा खांदतो वगैरे, हे सगळे भरपूर असे वानस आहे ना माझ्यात, मी इथं पण दफन केलेले आहेत। या ठिकाणी आहेत 4, 5, 5-7 आहेत, त्या ठिकाणी 5-7 आहेत, त्या ठिकाणी 1-2-4 आहेत, ह्या झाडाखाली तिकडे आहेत, असे त्यांचा विधी संस्कार करून सगळं तिथल्या तिथं पंचामृत वगैरे स्नान घालून त्यांना जसं आपण माणसाप्रयोजित करतो तसं त्याला तुळशीचं पान त्यांच्या तोंडामध्ये ठेवून काय, आणि त्यांना पुरल्यानंतर कापड, भगवा कापड हे करून सगळं मीठ बीठ टाकून सगळं पंचामृतांची पूजा अर्चना करून त्यांना दफन करतो आणि त्यांना दही भाताचा पुन्हा उदबत्ती लावून पौर्णिमाला, अमावस्याला त्यांच्या इथं त्यांचं शांतीसाठी ते ठेवतो त्यांना। काय म्हणजे असे माझे अनेक कार्यक्रम चालू असतात। काय तर इथं नदीमध्ये वसना आणि वंगना असे 2 नदी आहेत इथं, तर मी इथं सेवेला जातो, पुन्हा कृष्णामाईच्या तिथं माऊलीला पण सेवेला जातो, मी अनेक ठिकाणी सेवेला जातो आणि रिटर्न ह्या जाग्यावर माघारी येतो। कुठे जरी गेलो तर मी इथं सेवेला माझ्या टायमिंगला येतो, मला रातच्या 10 वाजल्या तरी मी इथं सेवेला येतो आणि वानसाईना वाट बघत बसते, आणि आमच्या घरी वानसाना इथून येते, पुन्हा माघारी जाते, पुन्हा येते, आणि काळे आणि लाल हे दोन्ही वानसैन्याची सेवा जयवंत शिंदेच करतात। हा तर इतक्या वर्ष हे जयवंत शिंदे, पण अजून काही कोरेगावच्याच लोकांना यांचा इतिहास अजून काही कळलेला नाही। काय माझ्या पेपरला वगैरे भरपूर लेख आलेले आहेत, पण कळण्याच्या पलीकडचा मार्ग आहे यो शक्यता, आणि कोण कळवून पण घेत नाही। तर विचारलं, आपण आलं, बोललं, काय सांगितलं ऐकतात कानानं,
सोडून जातात त्यांनी बरं आहे, कारण का आम्ही ओळखतो त्यांची कॅपॅसिटी. लोकांना काय संदेश देतात, लोकांना काय केलं पाहिजे? तुमच्याकडे सेवा 100% लोक तर करू शकत नाही, यासाठी फार मोठा त्याग लागणार आहे. हा पण इतर बरोबर. लोकांसाठी काय करताय? इतर लोकांसाठी कसं आहे माहितीये का, समाजानं आपला गर्व कमी करून विचारणं गरजेचं आहे. सोडला पाहिजे. हा, तो जे मगाशी सांगितले 5 विकार आहेत लोकांच्याकडे. पहिला गर्व, दुसरा अभिमान, तिसरा हमपणा, चौथा अहंकार, 5वा मी. तर हे असे विकार आहेत. तर हे असू द्या, पण त्यातनं कसं आहे, तुम्हाला या जगात विचारल्याशिवाय तर काय मिळणार नाही. तुम्ही रस्ता चुकलेले लोक आहे आणि तुम्ही विचारायला मागत नाही, मग कसं काय? आम्हाला तर परवानगीच नाही तुम्हाला काय सांगायची किंवा बोलायची. पण आल्यानंतर तुम्हाला आम्ही रस्ता दाखवणार. आमचं एकच काम आहे, काय आहे की भुके को भोजन और प्यासे को पाणी. याचा अर्थ काय होतो की चांगला रस्ता दाखवणं आपलं काम आहे. समाजाने घेऊ द्या ना घेऊ द्या, हे त्यांचं काम आहे, बरोबर. तर समाजाने घ्यायचं काय ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आलं लक्षात? त्यात ते महत्वाचं आहे जीवनामध्ये. हा, तर माझ्या आकाशवाणीला पण एक मुलाखत झाली होती. त्यांनी मला विचारलेलं, तुमच्या घरी मानसाईनं आली होती का? इंद्रजित बागल म्हणून साहेब इथं आलेले माझ्याकडे. त्या टायमाला त्यांनी मला गुप्तदान 2000 रुपयाचा चेक सोडला होता. 6 वर्षात ते मला पुन्हा आलेच नाहीत माझ्याकडे. त्यांना पण काही कळलेलं नाही. मी त्यांच्यापाशी भरपूर चांगलं ज्ञान दिलेलं होतं त्या व्यक्तीला. कारण का, ही जी सेवा आहे का नाही, तर हे तुमच्यासाठीच आहे. पण ते कुणाला त्याचा उल्लेख कळना झालाय. टाइमपास काय जरी टाकलं का नाही, काहीतरी घेऊन आलं काय की झालं की पुन्हा हा जी आहे का नाही. आणि वानरसेनेचा विचार वेगळा आहे. आणि मी लहान बाळांना आहे का नाही, तुम्ही जी येता त्यांना देणं, त्यांच्या हात उघडता अंगावर, आणि मग कोण मारून जातं, मग त्यांचा मार्ग आहे. त्यांना हात उघडायचा नाही, त्यांना राग येतो, मग जातो मारून दाढीवाला आणि येतं मिशावाल्यावर, जातो मिशावाला मारून येतं दाढीवाल्यावर. मग असा तो मार्ग आहे जीवनामध्ये. मंडळी, आपल्यासाठी लवकरच दुसरा पार्ट घेऊन येत आहे, पाहायला विसरू नका. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम.